जय जय राम कृष्ण वाहे माऊली चित वाहे माऊली चित ऐकी करवरा
लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी नव्हती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे किंवा तैसे तुम्हा संता ओझे माझी ऐची कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. विठ्ठला लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. महावैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांची प्रार्थना करत असताना मातेचं उदाहरण सांगतात. हा जो उत्सव चालू आहे हा आदर्श मातेच्या षष्टब्दी परिपूर्ती निमित्त 61 साजरी करण्याच्या दृष्टीने हा उत्सव आहे. सगळ्यांना माहिती. गेले 2 दिवस कीर्तन चालली आहे. आज माझ्या वाट्याला आलंय. उद्या पण वेगळ्या रीतीचा आहे. म्हणजे धार्मिक आणि सामाजिक असं दोन्ही दृष्ट्या एकत्र आहे. चांगली गोष्ट आहे. ती खरंच आहे की वेद कालापासून जिथे जिथे जे ज्यांनी ग्रंथ लिहिले ते सगळे पुरुष होऊन गेले. म्हणून त्या ग्रंथात तिथे तिथे महिलांना माता भगिनींना कमीपणा दिला हे लक्षात ठेवा. एक काल असा होता की महिलांनी जर वेद वाक्य उच्चारलं नव्हे ऐकलं तर तापलेलं शिसळ होता तिच्या कानामध्ये.
आत्ताचा काल आहे की महिलांना भजन करायचं आणि टाळ करत घेण्याचा अधिकार नाही. अजूनही म्हणतात की महिलांना कीर्तन करण्याचा अधिकार आहे. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय काही एक विशेष क्रांती करत चालला. ती रक्तक्रांती नाही, ती मतपरिवर्तन क्रांती करत चालला आहे. मातांना कोणीतरी कनिष्ठच लेखले, स्त्रियांना कनिष्ठ समजले गेले. कोणाचं वाक्य मला माहिती नाही. न स्त्री स्वातंत्र्य मरहती, स्त्रीला स्वातंत्र्य देणं योग्य नाही असं आहे. आणि एकाने शब्द वापरलाय, कुठला असेल मला माहित नाही कुणाचा शब्द येतो, पण महिलांना शब्द वापरलाय अबला. अबला म्हणजे ज्यांच्यात बल नाही त्या अबला. कोण म्हणतो अबला? मी जर उदाहरण सांगितले ना, ते इथून पुढे पुरुषांनी बांगड्या भराव्या आणि महिलांनी लढावं अशीच काल येणार. मी जर सांगितले माता भगिनींच्या मनात आलं तर वाटेल ते करू शकतात. किती उदाहरण सांगायचे. म्हणून वारकरी संप्रदायात कीर्तन ही ठेवली आहेत, कारण आमचे दादा ते वारकरी आहेत आणि शून्यातून त्यांनी क्रांती केलेली. म्हणून एके ठिकाणी म्हटलंय कबीर महाराजांनी, जननी जने तो पुत्र जने. पुत्र या शब्दाचा अर्थ पुत्र नाही बरं का, पुत्री सुद्धा, मुलगी सुद्धा. जननी जने तो पुत्र जने, या दाता या शूर, नहीं तो जननी वांजवली, क्या खोता है नूर. वर्णे को गुणी पुत्रो नच मूर्खो शतान्यपि, एकश्चंद्र स्तमोहंती नच तारा अंगणो पिते. मारुती सारखा एखादा मुलगा असावा. कौरव 100 होते, उपयोग आहे का काही? लक्षात ठेवा, मारुती रायांना हिंमत दिली एका अस्वलाने. रामरायाच्या सैन्यामध्ये अस्वल होत आहेत, त्याचं नाव काय? जांबुवंत. माफ करा, रामरायाचा विश्वास माणसावर नव्हता, कारण त्यानं ठाऊक आहे की आपण जे करणार आहोत कार्य, रावणाला ठार मारणार आहोत आणि धर्माची संस्थापना करणार आहोत, तेव्हा माणसावर विश्वास ठेवून चालणार नाही. माणूस कुठे घात करेल सांगता येत नाही. तो एकाच्या मोटारीत फिरेल आणि एकाचा प्रचार करेल. म्हणून रामरायाच्या संपूर्ण सैन्यामध्ये फक्त लक्ष्मण एकच मनुष्य होता, बाकी मनुष्य नव्हता. सगळे कोण होते? नाकड. म्हणून म्हणायला काय हरकत आहे, माणसापरीस असं म्हणायचं. माणसं काय आता कुठे सांगावं महाराजा, कुणाला कुठे दगा देतील काही भरोसा नाही. म्हणून माळ घालताना मी सांगत असतो बरं का बांधव, माळ घालताना सांगत असतो की एक लक्षात ठेवा, माळ घातली म्हणजे खरं बोलावं आणि खरं वागावं असं नाही. हा हे लक्षात ठेवा, नाहीतर आपल्या टाळूवर मेरे वाटतील, लोक मेरे वाटतील. तुकाराम म्हणतो जीवन आणि अभंग जर पाहिले, माझ्या अभंगावर एका अभंगावर कीर्तन आपण ऐकलं नसेल. भल्याचे कारण सांगावे सोयीत जैशी कळे मी तापणाची, पर्याय असो एकाची हाती मातवितो किती त्याचे तैसे. थोडा अभंग आहे. महाराजांची विचारधारा किती श्रेष्ठ होती हे मला लक्षात येईल. म्हणून माळ घालताना मी सांगत असतो, लक्षात ठेवा, माळ घातली आहे पण सज्जनाशी सज्जनासारखं वागा आणि लुच्च्याशी लबाडाशी लबाडासारखं वागा. आपण लोक बोलतो तुमच्या काळात माळ आणि तुम्ही खोटं बोलता. अरे 100 वेळा खोटं बोलू तुझ्यासारख्या लबाड. मी म्हणत नाही, माझा उच्चार नाही, न सदानंद उवाच, माझा उवाच नाही, माझं नाही. तुकाराम महाराज म्हणतात
लटका तुका लटक्या भावे, लटके बोले लटक्या सवे, लटके बोले लटक्या सवे. लटक्या सवे लटके बोले, खोटारडेशी खोट आणि सज्जनाशी. आणि ही बुद्धिमत्ता भगवत भक्ताची असते, पण काहींना नाही समजलं तर घोटाळा. तिकडे मुलांना शांत करा बघा, तिकडे असं नाही बघ. मनात नसलं तरी कीर्तनाला बसलं की कसं बसावं आणि कुठे बसावं म्हणून सांगायची वेळ आहे. खोटेशी खोटं बोला, खरेशी खरं बोला. पण एकाला कळालं नाही, एकाला कळालं, त्याचा परिणाम पहा किती विपरीत झाला, किती श्रेष्ठ झाला. रावणाने सीता पळवून नेली. तो आकाश मार्गानं आपल्या विमानातून चालला होता, म्हणजे रथातून चालला होता. त्यावेळेला विमान होतं का नव्हतं शंका घेणारी माणसं आहेत. पण आता रामायण काळातल्या विमानाच्या धावपट्ट्या सापडल्या. धावपट्ट्या विमानातून चाललं असताना हे पाहिलं. रामाचा भक्त होता, त्या पक्षाचं नाव काय, जटायू. जटायूनं पाहिलं. त्याने अडवला, रे आपल्या आराध्य देवतेची पत्नी पळून चालवली आहे, म्हणून त्यानं धडक दिली रथाला. रथ थांबला. रावणाने तलवार काढली, रावणाशी झुंज केली त्याने. पण रावणाच्यानं तो जटायू पक्षी मरेना. भगवत भक्तांनी खरं बोला, एवढंच त्याला माहिती. रावणाने विचारलं, लुच्च्याने विचारलं, जटायू अरे तू मरत नाहीस, मी भल्या भल्याला जिरीला आणलंय, पण तू एकटा पक्षी असून मी तुझ्याशी झुंज देते तर तुझं काही बिघडतच नाही. खरं सांग रे, तुझा मृत्यू कशात आहे? आणि त्या बिचाऱ्याने खरं सांगितलं. रावणा, भगवत भक्त खोटं बोलत नाही रे, म्हणून सांगायचं तुला, माझा मृत्यू या पंखात आहे. रावणाने कळालं. रावणाला विचारलं त्याने, तुझा सांग मृत्यू. तो म्हणला, माझा या अंगठ्यात आहे, पायात आहे. या टाईने जी भरारी मारली, अंगठ्यावरती तोंड दिलं. रावणाने अंगठा काढून घेतला आणि जटायूचे पक्षी छाटून टाकले, मेला. खरं बोलला, मेला. आणि दुसरा रामाचा भक्त, एका अस्वलाने त्याला ताकद दिली, जांबुवंताने. कोण जाईल लंकेला सीतेची शुद्धी घेण्याकरता. सगळ्यांनी सांगितलं आपल्यात मारुतीसारखा समर्थ नाही. मारुती म्हणलं, माझं उड्डाण इतक्या लांब कुठं जाईल? जांबुवंताने सांगितलं, अरे मारुती, अरे तू जन्मल्याबरोबर उड्डाण केलंस, ते सूर्यापर्यंत गेला. 1300 लक्ष मैल इतका लांब गेला. आणि लंका किती लांब आहे, तुझं उड्डाण जाणार नाही. मारुतीला ताकद आली, हिंमत आली. काही माणसाला हिंमत द्यावी लागती. पण काही माणसाला हिंमत देत नाही. ते म्हणतात तुमच्याच्याने काय होणार आहे खलास. म्हणून विश्वासघात केला तर चालेल, पण अवसानघात करू नये कोणा. जर समाजकारणात, राजकारणात, हरिभक्तीत अवसानघात करणारी माणसं असली ना,
तर मग त्याला पुन्हा अवसान येत. म्हणून आम्हाला पांडुरंग पाहिजे. कशा करता? गोळे पाहिजे. कशा करता? अवसान घात करण्याकरता. एकदा थाप पडली की अवसानच येतो. विशेष केव्हा केव्हा तू जर असं त्याच्या छंदात असतो का ना. कुठे मला कीर्तन सांगायला आले म्हणजे लोक अगोदर विचारतात आम्ही पाषाणला जाणार नाही. शांताराम महाराजाला पांडुरंग मला गोळ्याला सांगण्याकरता. मी म्हटलं अगोदर मला सांगा नंतर त्यांना. पण तुमचं नाव अगोदर. म्हणजे इतका लोकांना माहिती की अविभाज्य भाग आहे यांचा बालपणापासून लहानपणापासून. जटायू खरं बोलला रावणाशी मरावं लागलं आणि दुसरा रामाचा भक्त उड्डाण करून गेला. रावणानं ब्रह्मदेवाला सांगितलं पकडून आण. ब्रह्मपाशानं पकडून आणला. रावणाच्या पुढे दोरखंड बांधून उभा राहिला. नाही तर हा सापडणार आहे होय. आणि असले दोरखंड ताड तोडायला काही वेळ लागला. रावणाच्या पुढे उभा राहिला. रावणाने सांगितलं काय रे माकडा, अरे आमच्या संबंध फळबागेचा नासधूस केलास तू. सगळे सांगत आले दूत आमचे. हा म्हटलंय त्याला ठार मारणार आहे. खरं बोल तू रामाचा भक्त. हो मला प्रश्नच नाही. रामाचा भक्त म्हणजे मला दुसरं देवच ठाऊक नाही. राम एक राम, रामाशिवाय. मग खरं बोल रामाचा भक्त आहेस. सांग तुझा मृत्यू कशात आहे. त्याने प्रामाणिकपणाने खरं सांगितलं का. मारुतीला ठाऊक आहे हा लुच्चा आहे. या लुच्च्याशी लबाडच बोललं पाहिजे. याला खरं सांगून उपयोग नाही. म्हणून वर्णन केलंय मनोज्वमम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम. कीर्तन करायला बुद्धिमत्ता पाहिजे. कोणाला हो म्हणायचं कोणाला नाही म्हणायचं. केव्हा हो म्हणायचं केव्हा नाही म्हणायचं. मारुतीनं रावणाने विचारल्यावर सांगितलं सांग राम भक्त आहे. सांग तुझा मृत्यू कशात आहे. मारुतीने सांगितलं राम. मारुतीने सांगितलं रावणा अरे तू खरं विचारतोय. तुझ्या पुढं कसं खोटं बोलावं. मी राम भक्त आहे खरं सांगू का. अरे म्हणलं खरं सांग. रावणाला जरा धीर आलं की आता खरं कळालं याचा मुलगा पाहिजे. रावणा मी राम भक्त आहे खोटं कशाला बोलू. खरं बोलतो म्हणले. सांग कशात होते. म्हणलं माझा मृत्यू आहे शेपटात आहे. खरं आहे का. रावणाने तसंच जेरबंद केलेलं त्या मारुतीच्या शेपटाला फडके गुंढाळले. त्यावेळेला घासलं होतं का नाही मला माहिती. पण तेल ओतलं कुठलं ओतलं असेल ते ओतलं असेल आणि त्याला दिली काडी लावून. कारण हे शेपूट जाळलं म्हणजे हा जळे मरे. शेपूट गुंढाळून त्याला ती काडी लावून दिली. काडी लागली पण ते पेटे ना नुसतं धुपायला लागलं. आता धुपायला लागल्यावर बाकीचे फुंकायला लागले. तू बाकीचे राक्षस फुंकायला कुठे पेटते. पुन्हा पेटवायचा प्रयत्न केला. पुन्हा ते धुपायलाच लागले शेपूट. पेटते कुठं जाळ कुठे येतोय त्याचा. शेवटी रावण म्हणला थांबा मी फुंकर घाल. म्हणून रावणाने ताकदीनं मारुतीने विचार केला आता भडका करायची हीच वेळ. हनुमंत महाबळी पण टीव्हीवर रावण दाखवल्यावर रोज उठलेली होती त्याची दाढी कुठलं घेतात.
दाखवलंय का दाढीवाला राहून? मग तुकाराम महाराज खरे का टीव्ही खरे? संत तुकाराम जर तुम्ही पहिलं चित्र पाहिलं असेल तर तुकाराम महाराज 13 दिवस उपोषणाला बसले. बरोबर ना? 13 दिवस. 13 दिवस झाले निश्चक्र करतात नकोवसी अनंता माय बापा रामेश्वर भक्तादी या धर्म मार्तंडांनी की तुकाराम महाराजांनी लिहिलेले अभंग दोहात बोलत. तुकाराम महाराजांनी उपोषण 13 आणि 5 18 दिवस 18 दिवस लागले. 18 दिवस खाली होते. बुडवल्यावर तुकाराम महाराज घरी गेले. 13 दिवस अभंगात आहे पण 18 दिवस होते. घरी गेले 2-4 दिवस चिंता काम करत असली पांडुरंगाचं चिंतन करत असले. लोकांनी घरी यावं म्हणलं का आता का गप्प बसला आहे ना तू देवाच्या भजनात संसार जायला. आता कुठेही देव आता कुठे दाखवा. आम्हाला विचारतात महाराज लई भजन करता फार कीर्तन करता लई वारा करता 2-2 लाख लोक यात्रेला पायी भजन करत जाता. आता पाऊस का पडत नाही? नंदीबाईला विचारा आम्हाला काय विचार. अरे का पडत नाही म्हणण्यापेक्षा कसा पडेल? पाऊस पडण्यासारखा आपण काय वाटतो? भगवान सांगतात अर्जुनाला. भगवद्गीतेत सांगतात झाडं लावा म्हणजे पाऊस पडेल. विज्ञान सांगत असेल पण भगवान श्रीकृष्ण सांगतो यज्ञात भवति पर्जन्य. यज्ञ करा म्हणजे पर्जन्य घडेल पडेल. यज्ञ याचा अर्थ कुंड करायचं त्याच्यात तांदूळ डाळ तेल तूप ओतायचं तो यज्ञ नव्हे. नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थी. खरा जर नामयज्ञ कोणता असेल तर भजन आणि कीर्तन करा. गावा बघू कसा पाऊस पडत नाही. म्हणून आनंदाची गोष्ट आहे की चिरंजीवाला वाटावं की आपल्या आईची षष्टब्दी करायची. कोणाला वाटतंय महाराजा आईला आणि वडिलांना वृद्धाश्रमात ठेव. 4 गोष्टी देशाला शाप आहे. 4 गोष्टी शाप आहे. फार मोठा शाप. पहिला शाप वृद्धाश्रम. हा पहिला शाप. मातृदेवो भव पितृदेवो भव कुठे घालवावेत? कुठेही शब्द खर्च पाडावेत. ज्याच्यावर पैसा आहे ते 2-2 हजार रुपये देऊन तिथे ठेवतात वृद्धाश्रमात आई वडिलांना की कटकट नको आपल्या संसारात. पहिला शाप. दुसरा शाप पोलीस खात्यात भरती होती. भरती वाढतीये याचा अर्थ देशातली माणसं बिघडली गुन्हेगार झाले. देशाला शाप. तिसरा शाप कोर्टाची इमारत अपुरी पडते म्हणून शेजारी बांधली दुसरी. शाप याचा अर्थ झगडे फार वाढले भांडण सुरू. आणि चौथा शाप मोठं हॉस्पिटल बांधलं. शाप. मी बोलतोय एका विशिष्ट अर्थानं. तुम्ही त्याचा दुसरा अर्थ करू नये. बांधणारे गाढव आहेत असा त्याचा अर्थ करू नका. एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाकरता मीच गेलो होतो. मला जायची वेळ आली. तुम्ही म्हणले येतो पण भाषण नाही करणार. म्हटले का? आवडले तुमचं भाषण तर ऐकायचं त्याच्याकरता ठरवलं. म्हणून मला भाषण करता येणार नाही. डॉक्टर म्हणले महाराज पाया पडतो तुम्ही भाषण करा. तुम्ही अर्धा तास करा भाषण. म्हणलं अर्धा तास नाही 2 तास करेल पण मी भाषण केलेलं तुम्हाला आवडणार. म्हणजे का? अरे म्हणलं काय मी आताच सांगतो. म्हणलं मी फक्त ते काय पडदा असेल तो ओढेल. ठीक असेल ते कापील. समय वाटलं तर पिटवील. बाम वाटलं तर उडवील. फटाके उडवील. पण बाकी भाषण नका काय. म्हणले का? तर म्हणलं मी केलेलं भाषण तुम्हाला आवडणार नाही कारण तुम्ही दवाखाना टाकलाय ना. हॉस्पिटल तुम्ही बांधलं. म्हणजे का? कारण मला म्हणावं लागेल. भाषण करत करत हे डॉक्टर साहेब आहेत एमडी झालेले आहेत. 2 कोटी रुपये खर्च करून हॉस्पिटल बांधलंय. हॉस्पिटलचं उद्घाटन माझ्या हस्ते झालंय. त्यांना चांगलं सुचलं भगवत भक्ताच्या हस्ते उद्घाटन करावं. हे सगळ्याच भाषण म्हणलं करीन. असं भाषण करत करत मी सांगेन की डॉक्टरचं वय आत्ताशी 35 आहे परंतु फार मोठं कार्य आहे. त्यांचे आई वडील सुद्धा मोठे सज्जन आहेत चांगले आहेत.
भगवत भक्त आहेत, हे सगळं सांगेल. मग नंतर सांगेल की ईश्वराजवळ मी प्रार्थना करतो की लवकरात लवकर हे हॉस्पिटल बंद पडतं. चूक आहे का माझं हे बोलणं? आवडेल का डॉक्टरला? काय म्हणावं लागेल मला? मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की हे हॉस्पिटल अधिक पेशंटने वाढो. याचा अर्थ लोक रोगी होत असा अर्थ होतोय. हा हॉस्पिटल लवकरात लवकर भरभरीत यावं असं म्हणायचं. नमेस्तेनो जनपदे नकदर्जुन मद्यपहा नाना हिताजुना विद्वान न स्वैरी स्वैरिणी तुका. याला संपन्न राष्ट्र आणि संपन्न राष्ट्र होण्याकरता राष्ट्र ज्यांच्या हातात ती माणसं तशीच असावी लागतात. नाहीतर रस्त्यावर टाकली हो जन्मलेली मुलगी, रस्त्यावर टाकली बेवारशी, वारस नाही तिला कोणी. बेवारशी मुलगी जन्मल्याबरोबर रस्त्यावर टाकली, कोणी विचारी ना तिला. कोणाची मुलगी कोण विचार करतो? शेवटी पक्षाला दया आली का माणूस चमत्कारी, माणूस महाचमत्कारी. देश घडवलाय हा मातांनी घडवलाय हे लक्षात घ्या. तुम्ही घडवला. काय सांगत होते? हा कुणी सांगितलं? पक्षाला माणसाला नाही द्यायला, पक्षाला द्यायला. पुन्हा लक्षात ठेवा, पक्षाला द्यायला. एका गावात 9 फूट लांबीचा नाग होता. नाग तो इतका माणसाळलेला होता की कोणाच्या घरात जायचा, फिरायचा, कुणी त्याला दूध ठेवायचं, केव्हा कोणाला चावत ठेवता. इतका सज्जन. साप सज्जन असतो ना, तो काय त्या गावात कोणाला माहिती, तो सर्प माणसाळला ना. अस्सल नाग मोठा होता, 9 फूट लांबीचा, असा 10चा आकडा त्याच्यावर, हिरवा गार. तो कुठे घरामध्ये महिला स्वयंपाक करत असायचा तिकडे हिंडायचा, पाण्याभोवती त्याला वेढा घालायचा, अंड्याखाली बसायचा, बाहेर असते की बाहेर जायचा, रस्त्यात कुठे पायरीवर बसायचा. पण त्याला कोणी त्रास देत नव्हतं, त्याला नमस्कार करायचे आपले. तो साप आपण केव्हाही कोणाला चावला नाही. 40 वर्षात चावला. पोरं त्याला घ्यायची खेळायला. एका बाजूला 2 पोरांनी शिपूट धरायचे, एका बाजूला 2 पोरांनी तोंडाची बाजू धरायची, एका पोराने त्याच्यावर मध्ये धोक्यासारखं बसायचं आणि पोरं असायची हाणायची. किती सज्जन असेल साप? साप सज्जन असतो का? गोष्टीतलं सांगतो. किती सज्जन असेल विचार करा. काही मोठ्या मुली त्या सापाला असं धरायच्या दोन्ही बाजूला, तोंडाला आणि हाताला, शिट्टीला, आणि अशा उड्या मारायच्या, दोन्ही उड्या मारतात. पण कोणी फूट केलं नाही त्यांनी कुणाला. पण सज्जनाला जगू न देणारी दुष्ट माणसं समाजात असू शकतात. एक दिवशी तो साप असाच एका घराच्या बाहेर भिंतीच्या कडेला शांत बसला होता. तितक्यात आग्या मोहळाची गांधीन माशी. आलं का लक्षात? आग्या मोहळाची गांधी माशी अशी एवढी मोठी टपुरी, ती नेमकी त्या सापाच्या मस्तकावर बसली आणि तिने असं करकजून चावा घेतला. चावा घेतल्यावर त्याला ते सहन होईना. शिपूट आपटतोय, भर 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 चाललाय. तो चावा घेतलेला गांधीन माशी चावलेली ज्याला आहे त्याला कळतं. असं सुस्त सुद्धा ते एवढी गाठी ती काय आग होती ते पहा. तो सारखा इकडे तिकडे तर काय करावं, त्याला सहन होईना, आग होईना. पण ते आता डोक्यावर बसलं, ती काढायची तरी कशी? त्याला कशी काढता येणार? सापाला काढता येणार का? डोक्यावर बसलेली गांधीन माशी त्याने करतो तुम्ही चावा घेतला, ती काही सोडून. त्या 2 माणसं रस्त्याने चालली त्याच गावात, एक सरपंच आणि दुसरे उपसरपंच, अतिशय सज्जन. ते चालले ते तालुक्याच्या गावाला, काही कोर्टाचं काम असेल म्हणा, काय 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 असेल कोणाला नाही.
हे त्या दोन माणसाच्या पायातून इकडून तिकडून तो घोटाळायला लागला. असा यायचा घोटाळायचा, असं यायचा घोटाळायला. लवकर जाऊन इष्टी गाठायची होती, पण एवढं घोटाळायला त्यांनी असा यायचा, लाथडून दिलं की ते लांब पडायचं, पुन्हा यायचं, पुन्हा घोटाळायचा, पुन्हा लाथडून दिलं की लांब पडायचं. पण ते माशीने जे पकडलं होतं ती काही सोडत नाही. शेवटी त्या दोघांच्या सरपंच आणि उपसरपंच दोघांच्या मध्ये ते चर्चा चालली. म्हणलं आज असं काय करतोय म्हटलं, हा असं काय करतोय म्हटलं, आपलं घर जाऊन गेलं म्हणून घरचं हा सर गेले की पुन्हा त्यांच्या पायाभोवती करायला लागला. त्यामुळे त्यांनी विचारलं दुसऱ्यानं, काय म्हणलं असा हा काय करतो, असा पायच का घोटाळतो. तेव्हा त्या सापाला वाचा आली आणि तो सांगतो, सरपंच साहेब अहो काय करू म्हणलं, हे बघ माझ्या मस्तकावर माशी बसली आणि तिने असा चाव घेतला, मला सहन होईना. आज होईना, मी तुमच्या गावात 40 वर्ष राहिली, मी कोणाला दुखावलं नाही, माझ्या वाटेल तर छळ केला, पण कोणाला सुद्धा त्रास दिला नाही. नाही तर माझ्या ताकद आहे, मी जर काढकाला चालतो 5 मिनिटात लहरी येऊन मरेल माणूस, इतका विषारी येईल. पण नाही केला, इतका सज्जन तरी झाले. पण बघा ही माशी बसली डोक्यावर, माझ्या निघत नाही. काय करू, तेवढी माशी काढावं म्हणले, ते म्हणले आम्हाला वेळ नाही माशी काढावी. मग काय करू, माझी आग व्हायला लागली, काय करू म्हणले, ट्रक धावतायत ना रस्त्याने, असं तू रस्त्यावर झोप आणि ते चाक तुझ्या डोक्यावरून गेलं ना म्हणजे माशी मरून जाईल. असं सांगणारी माणसं आहेत जगात. त्यालाही ते पटलं, बरोबर माशी मारायची आहे ना, मग माशी मारायची असली तर आपण रस्त्यावर जो ट्रक आपल्या अंगावरून गेला, डोक्यावरून गेला की माशी मरून जाईल. त्याच्या लक्षात आलं नाही की आपलाही मुर्दा पडेल. लक्षात ठेवा, उपकार जाणणारी, चांगलं सांगणारी, चांगली वागणारी माणसं जोरापासून झाली. पावसाची वाट पाहतो. पूर्वी आपण म्हणत होतो, एरे एरे पावसा तुला देईल, पैसा झाला खोटा आणि पावसाला एकदम आला तोटा. कुठे पाऊस का पडेल, यात कारण शाकुंतल पक्षी शाकुंतल पक्षी त्यानं त्या मुलीला सांभाळलं. रस्त्यावर टाकून दिलेली जन्मलेली मुलगी, आजचा इतिहास नाही सांगत, टाकून दिली. शाकुंतल पक्षानं पंखाखाली त्याला झाकून ठेवली उन्हाची. कलवर्षी चालले होते रस्त्याने, त्यांनी पाहिलं आणि पक्षी का आलेला रस्त्यातून. शिष्याने असं केलं तर पक्षी बाजूला सरला आणि ती मुलगी दिसली. अरे गोरीपान मुलगी दिसतीये चांगली. शिष्याला सांगितलं, कळवलं म्हणून, घे उचलून. पक्षी काय त्याला खायला घालायचं, घे उचलून. घरी नेली. गाईचं दूध तिला बोळ्याने पाजलं, कापसाच्या बोळ्याने. गाईचं दूध आणि आईचं दूध सर्वश्रेष्ठ आहे. पिशवीच्या दुधाबद्दल मला काही म्हणायचं नाही. त्या मुलीला मोठं केलं महाराजा दुधान, बोळ्यानं दूध पाजून, आणि नाव ठेवलं तिचं शाकुंतल. पक्षाने तिला सांभाळली, रक्षण केलं, म्हणून त्या मुलीचं नाव ठेवलं शकुंतला. ती मोठी झाली आणि योगायोग असा की राजाने मागणी केली, दुष्यंत राजानं. संवर्षे मी पाहिली शिकारीला जाताना मुलगी, माझी इच्छा आहे ती मुलगी मला देऊ, तिच्याशी लग्न करा. नाही तर हायब्रिडचे कोण लग्न करेल? हायब्रिड संकरित ही आपली पद्धत आहे जुने पुराणापासून. तर दुष्यंताशी लग्न लावलं आणि तिला मुलगा झाला तो भरत. नाव ठेवलं भरत. रामाचं भरत नव्हे, भरत नाव ठेवलं. आणि तो सांगतो नमस्ते नो जनपदी पदवी हा नाता आहे नाना हिता ना विद्वान न स्वैरिणी कुठं
असं माझं राज्य संपन्न आहे. भारताचं त्या काळाचं राज्य इतकं संपन्न होतं. आणि त्या भरताच्या नावानं या देशाचं नाव भारत पडलं. नाहीतर या देशाचं पूर्वीचं नाव आर्यावर्त. हिंदुस्थान तर नाहीच नाही. हे सापेक्ष नाव आहे. हिंदूच्या सापेक्ष अमुक अमुक म्हणून नाव दिले गेलं त्याला हिंदुस्थान. असिंधू सिंधू पर्यंत हा यहाच हिंदू असे नाव दिले. आपल्याला तो भाग काही सांगायचा नाही. मला आपल्याला म्हणायचं आहे की स्त्रीनं जे देशाला दिलंय स्त्रियांना ते चांगल्यातलं चांगलं केलं. चांगल्यातलं एका स्त्रीने दिले. आज संबंध जे आध्यात्मिक वाङ्मय जे आपल्याला पाहायला मिळत आहे. ब्रह्मसूत्र व्यासांनी लिहिली 4 सूत्र. अथातो ब्रह्म जिज्ञासा, जन्माद्यशयतः, शास्त्र योनित्वात आणि तत्व समन्वयात अशी 4 वाक्ये चतुसूत्री व्यासांनी लिहिली. आणि 18 पुराण व्यासांनी लिहिली. ते व्यास आपल्या देशाला मिळाले ज्यांनी वेदावर भाष्य लिहिलं ते एका स्त्रीचे उपकार आहेत. लक्षात ठेवा. म्हणून तुमचे उपकार फार आहे जगावर. आणि जगाच्या इतिहासात पहिली संत झाली भांडी घासणारी ती तुमच्यातली. सगळ्या भांडी घासणाऱ्या धुणं धुणारा संत होत नाहीत. आणि तिने केव्हाही स्वतःला संत म्हणून घेतलं नाही. ती काय म्हणायची? नामयाची दासी जनी. तिच्यावर भगवंताचं केवढं प्रेम. काय तुकाराम? जनी जाय पाणी याजी, जनी जाय पाणी याजी, जनी जाय पाणी याजी, जनी जाय पाणी याजी. मागे चाले ऋषिकेशी,
बाजूची एका कोपऱ्यात कचरा साठवून ठेवायचा आणि तो कचरा कोणी भरावा केरा भर चक्र पाणी केरा भर चक्र पाणी झाड गली साहित्यिकांना लाजवेल अशी वाणी आहे महाराज. एवढं भावपूर्ण आहे. जनाबाईने झाडलोट करावी पांडुरंगाने टोपल्यात केर भरावा डोक्यावर घेऊन कचरपट्टीत टाकावा. आलंय का घरात पांडुरंग कचरा भरायला? आलंय का त्या? भांडी घासले धुळे घेतली सडा संमार्जन केलं आणि काय घालवलं अंतःकरणातलं? अंतःकरणातला सगळा कचरा बाहेर काढला तिने झाडून काढून. बाहेर तर झाडलं पण आतला कचरा बाहेर काढला. आपण भजन करतो पण कचरा आत भरतोय आणखी. दिसेना देव. मी नेहमी सांगत असतो की अबला नाही स्त्री आहे सबला आहे. त्यांना स्वातंत्र्य नको म्हणणार आणि योग्यता ओळखणे आजपर्यंत जे ग्रंथ लिहिले ते सगळे पुरुषांनी लिहिले. काव्य रूपाने साहित्य लिहिणारी पहिली स्त्री जर कोणती असेल तर संत जनाबाई लक्षात. याच्या पूर्वी स्त्रियांनी कोणी काही लिहिलं नाही. आणि दुसरी स्त्री जर साहित्य लिहिणारी कोणती असेल, दुसरी स्त्री तर चोखोबारीची पत्नी. तिला कुठं लिहिता येत होतं म्हणून तर पांडुरंगाने काम केलं. लिहिलं तर देवाने लिहिलं. आपला कारकून नीट काम करत नाही ते देव येतोय. होय, तुमचा वाटा फार मोठा आहे. म्हणून जे प्रामाणिकपणानं मातृभक्त असतील त्यांनी खरंच असा उत्सव करावा आईच्या प्रत्यात. गेल्या 15 दिवसापूर्वी माईचा 75 केली या मुलीनं, कन्येनं.
आज विनायकराव आमदार त्यांनी हे घडून आणलं. याचाच समजतो नाही तर दुसरा कोणी असतं तर ऑर्केस्ट्रा आणला असतं. नाहीतर टंग 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 टंग. हो, कुणाला सुचतंय हे? ही स्तुती नाही करत मी, इथं उभा राहिलो म्हणून स्तुती नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्तुती वेगळी आणि वस्तुस्थिती वेगळी. मी सहज म्हणालो यांना, दादांना, महादेवराव म्हणले तुमचा टँक, स्विमिंग टँक अजून काही आमच्या विद्यार्थ्यांनी पाहिलेलं नाही, कसं असतं कसं पोहतात माहिती नाही म्हटलं अजून त्यांना. तेव्हा एकदा म्हणलं इथे मी त्यांना घेऊन येणार आहे, तुम्ही त्यांना पोहायला द्या त्यांना. अहो ते म्हणले घेऊन या नव्हे, न्यायची आणायची व्यवस्था करतो, पोचवायची व्यवस्था करतो, त्यांना पोहायचे तितक्या वेळ पोहू द्या, पोहून कंटाळी की जेवणाची व्यवस्था करतो, केव्हा घेऊन येतात सांगा. बरोबर म्हटलं ना. आणि ते वाट पाहतात. त्यानंतर 2 वेळा निरोप आला, यांच्याकडे आला, हे म्हणले फोन करायला. नाही तर एखाद्याला वाटतं ही बी आता हे संकट आलं कशाला इथं मध्ये करायचं, बघू म्हणलं असते, बघू केव्हा तरी बघू. आता बघू केव्हा बघणार, पंचकात बघणार का? म्हणून चांगलं जिथं पेरलं जातं तिथं चांगलंच होतं. पेरील ते बरोबर आहे ना. जे नाही पेरलेलं ते उगवत नाही. पांडुरंगा, नाही पेरलेलं उगवत नाही, पेरेल तेच उगवत. गंमत सांगतो आपल्याला, मी पेरील तेच उगवतो, न पेरलेलं उगवत नाही असं सांगितलं. कीर्तन झाल्यावर एकांच्याकडं दूध प्यायला गेलो, तिथे ग्रस्त आली, एक म्हातारी ग्रस्त. आता अनुभवाची असतो, म्हातारी माणसं मोठी अनुभवी असतो. म्हणली आजोबाला, म्हटलं बसा आजोबा, इथे बसा पुढे येऊन. म्हटलं तुम्ही एवढे काठी तिकट टिकाल नाही. मस कीर्तन ऐकली, मस कीर्तन ऐकली, तुमची ऐकली, पण तुम्ही आज जे सांगितलं त्याचा जाब विचारायला आलो. तुम्ही जाब विचारायला काय झालं म्हटलं. नाही हे घर माझंच आहे म्हटलं, हे माझंच घर आहे. आमच्या मुलांनी तुम्हाला बोलवलं दूध प्यायला, ते भजन करणारे भाविक त्यांनी, माझंच घर आहे म्हणलं. तुम्ही सांगितलं तर म्हणलं कीर्तन, आम्ही आपलं तुमचं कीर्तन उगत मध्ये काही बोलायचं नाही म्हणून ऐकत असतो, नाही तर मध्ये बोलायची परवानगी असते तर उठून उभा राहिला असतो. असं का सांगतो मी म्हणलं आजोबा तुमचं भारी दिसतंय का? मग भारी म्हणजे आहे ते विचारायचं. तुम्ही सांगितलं पेरील ते उगवतं, उगव, तुम्ही सांगेल तेच ऐकायचं का? मी सांगतो पेरील ते उगवतं, तुम्ही म्हणतो तुम्हाला शेतीचा काय अनुभव आहे? आयुष्यभर शेती केली, नाही पेरलेलं उगवतं. ते म्हणलं नाही पेरलेलं उगवतं, नाही पेरलं कसं, पेरेल तेच उगवतं. उगाच बोलू नका, तुम्हाला त्यातली काय केलं, तुम्ही 2 कीर्तन जास्त करा, शेतीचं माहिती का तुम्हाला? नाही पेरलेलं उगवतं. म्हणलं कसं नाही पेरलेलं कसं उगवतं? अहो म्हणला मी या वर्षीच भुईमुग पेरला, 3 एकर भुईमुग. आणि काय सांगा, पाऊस वेळेला पडला, खत टाकलं होतं, एका टाळ्याला 500 शेंगा लागल्या. अरे वा म्हटलं, काय भरपूर पिकाला. ते नका भरपूर वगैरे तुम्ही नका सांगू, मला तुम्हाला विचारायचं. म्हटलं काय, ज्या एका टाळ्याला 500 शेंगा लागल्या. मी जे पेरलं होतं ते फक्त शेंगदाणा पेरला होता आणि सोललेली टरपलं उकरड्यावर टाकून दिली. मी नुसता शेंगदाणा पेरला होता. तुम्ही म्हणे पेरील तेच उगवतं, टरपल कसं आलं म्हणजे? टरपल कुठं पेरलं ते कुठं? अशी माणसं काही असतात बघा महाराजा, की आपलं टाळकं चालायचं नाही, त्यांना उत्तर देणं अवघडच. म्हणलं आजोबा बरोबर आहे, खरंच आहे तुम्ही म्हणलं ते खरं आहे. तेव्हा मुलांनी मला सांगितलं होतं दूध प्यायला या. तितक्यात त्या पोरांनी दूध आणलं. मी आपलं ते घ्या म्हटलं, सगळ्याला दिलं. मला म्हणलं घ्या. म्हणलं नको, अहो तुम्ही दूध मागितलं ना म्हणून तुम्ही दूध प्यायला बोलले. बरं म्हटलं दूध द्या. म्हटलं घ्या ना, दूधच आहे. म्हटलं नको, त्याच्यात तुम्हाला साखर चालत नाही का?
साखर चालतं नाही. म्हणजे मला काही डायबिटीस नाही, साखर चालते. मग म्हटलं घ्यायची नाही. म्हटलं तुम्ही मला दूध प्यायला बोलवलं, मला दूध फक्त दूध द्या, नुसतं दूध द्या. म्हणलं दूधच आहे नुसतं. म्हटलं नाही नाही, म्हटलं मला नुसतं दूध द्या. अहो दूधच आहे. दूध द्या म्हटलं, दूध दिलं तर मी घेतो. म्हटलं तुम्ही दूध द्या फक्त. म्हणलं दूधच आहे. म्हटलं दूध कुठे आहे, तो कप कशाला. तो म्हणला कपाशिवाय दूध कसं. म्हणलं टरफलाशिवाय शेंगदाणा कसा. लक्षात ठेवा, चांगलं पेरलं तर चांगलं, चांगलं कृत्य करण्याचं, चांगलं कार्य करण्याची बुद्धी होणे सुद्धा अवघड आहे. ज्यांनी आपल्यावरती अनंत उपकार केले नव्हे, त्या उपकाराची फेड कशानेच आपण करू शकत नाही. असे उपकार करणारे जगाच्या इतिहासात पहिलं जर कोण असेल, पहिला नंबर कोणाचा असेल तर आईचा. 9 महिने पोटात वागवते, जन्म देते, आणि जन्म दिल्यावर सुद्धा अंतःकरणामध्ये तिच्या दुसरं काही नसतं. लेकुराचे ती जरी काम करत असली, भांडी घातच असलं तरी पोरगं रांगत सरकत चाललं तरी तिचं लक्ष तिथे असतं. भांडी घासता टाकून देते, पोरगं पडेल का काही म्हणून आणते. घरी मूल ठेवलं असेल, गरीबाची बाई असेल, मग मोलमजुरी केल्याशिवाय जिला अन्न मिळत नाही ती शेतात कामाला गेली, लेकराला घेऊन गेली, झाडाला धोतर टांगलं त्याच्यात पोराला ठेवलं आणि खुरपती शेतामध्ये. 5-6 महिना बरोबर खुरपतायत, पण त्याच्यातून तिला खुरपणं सोडलं परत निघाली. मालकाने विचारले, अगं तुला रोजंदारीने आणलंय, तुला 50 रुपये रोज देतो, मधून कुठून निघालीस. काय नाही, माझ्या पोराला भूक लागली. अगं म्हणलं मी आत्ता तिथून आलो, तुझं पोरगं रडत नव्हतं, काही नव्हतं. ते रडत नसलं तरी त्याला भूक लागली हे मला कळतंय. अगं कशावरून. म्हणजे तुम्हाला नाही सांगता येणार, ते फक्त आई झालं तरच कळेल, तुम्हाला नाही कळायचं. शेजारून आजोबा आले होते, काय चाललंय रे. म्हणलं ही बाई 5 टाकून आली, म्हणली इकडे खुरपायची 5 टाकून इकडे आली, लेकराला भूक लागली म्हणून. हिला कसं कळालं. तेव्हा आजोबा ते आपल्या पोराला म्हणतात की तुला नाही कळायचं, तू तिला विचारलं तर ती नाही तुला सांगायची, मला सांगेल ते तू ऐक. मला माहितीये तरी विचारतो तुझ्याकरता. तिने विचारलं, त्याने विचारलं, का ग अर्ध सोडून आलीस. म्हणले बाबा आजोबा लेकराला भूक लागली म्हणून. अगं त्याला भूक लागली तुला कसं कळालं. म्हणले माझ्या स्थानातलं दूध वळवळ करू लागले, त्याच्यावर कळालं भूक. पुरुषांना नाही कळायची. मुलाला भूक लागली काय तुमचा अंगठा वळवळ करेल काय. पण ही खूप आंतरिक गोष्ट आहे, आंतरिक गोष्ट. बाळ ज्या वेळेला उदरात असतं त्यावेळेला मुलाची धडकन ही आईच्या धडकनवर अवलंबून असते. मुलाच्या छातीची धडधड होती त्यावेळेला आईची सुद्धा, आईची धडधड म्हणजे मुलाची धडधड. मूल जे पोचलं जातं, आईनं जर तिखट खाल्लं तर मुलाच्या अंगाची आग होते, हे आईला कळतं. म्हणून ती पथ्य संबंध. मुलाचं, आतल्या मुलाचं दुःख बाहेर आईला कळतं. मूल ज्या वेळेला, हे मुलाचं जे पोषण होतं ते पोटामध्ये पोषण होतं काय, वरून घालतो काय आपण. जे पोषण होतं ते परमेश्वराची एक प्रक्रिया आहे. मला भैरवी पाहिजे. म्हणू का 9
बाळा दुधा कोण बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती बाळा दुधा कशी योजना केली परमेश्वरानं त्याला रक्त अन्न मांस श्वास धडकन हे कोणातून मिळतं पर्याय नाही परमेश्वराला सुद्धा दुसरा बाहेर आल्यावर नाळ तोडावी लक्षात ठेवा तुकाराम महाराजांनी 3 चरणांमध्ये मातेबद्दल सांगितलं
एका चरणामध्ये सांगितलं की त्याप्रमाणे तुम्ही माझा सांभाळ करा आणि माझं हित करा. आई आणि संत याला दुसरा पर्याय नाही, कुणीच देव सुद्धा नाही. स्त्रियांचा मानवी क्षेत्रामध्ये फार मोठा अधिकार आहे, फार मोठी योग्यता आहे. स्त्रिया ही देशाची धडकण आहे, लक्षात ठेवा. त्यांना बाजूला सारूच शकत नाही. मर्दानी झाशीची रवणी बांधला पोरग कुठून आली हिंमत. आणि आपण म्हणतो हा काय बायकासारखा लपतोस काय. अरे बायकासारखा नाही, आता म्हणा का पुरुषासारखा लपतोस. मर्दानी झाशीची रवणी तिनं पालथ पाजून पाजलं इंग्रजा पाणी इंग्रजा पाणी. सांगितलं परवा एका कीर्तनात 10, 11, 12 वर्षाचा असतो पावडा म्हणायची. पावडा मला न्यायचे कुठे पावडे म्हणाले. वडील म्हणले ए गाढवा, अरे तू वारकऱ्याचा पोरगा पावडे म्हणायला लागलास, भजन कर. मग त्यांनी मला पहिला अभंग शिकवला. सदा माझे डोळे जोड तुझी मूर्ती, रखुमाईचे पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मद प्रेम सर्वता. आणि मग इकडची गोडी लागली तिला. सांगण्यातला हेतू असा की प्रत्येकाने आपल्या आई चोरून मानल्याशिवाय गत्यंतर नाही. आईनं आपल्याला लहानपणापासून दूध पाजून मोठं केलंय. तिच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता तिला आपण काय पाजणार. आहे आपल्याजवळ त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचं. तुकाराम महाराज सुद्धा संतांना म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही आमच्यावरती उपकार केले, काय द्यावं तुम्हाला. काय द्यावे आसी Thank you.
तुम्हाला सगळ्यांना पाहून माझं सुद्धा अंतःकरण फिरून आलं. मी इतका दुर्दैवी, फुटक्या कपाळाचा आणि फाटक्या नशिबाचा की मला आईची सेवा घडली. लहानपणीच आई नाही घडली, सगळं जाणवायला लागलं. पण का होईल, तिनं जे केलं ते खूप केलं. मी जन्माला यायच्या अगोदरपासून माझी पंढरची वारी आषाढी आणि कार्तिकी ती आज तागायत चुकली नाही, आज तागायत. मी पोटात असताना पंढरपूरला होतो, आईच्या पोटात असताना. म्हणून माझं वय आहे 70 आणि वाऱ्या झाऱ्या 71. परमार्थातलं गणित कुणाला सुटायचं नाही. 2 दुणे 4 नाही. आषाढीला आई पंढरपूरला गेली, तिने तिथेच. म्हणून जन्माच्या अगोदरची वारी. आणि दरवर्षी आई आषाढी वारीला पंढरपूरला, तिचं माहेर, त्यामुळे मला घेऊन जायची दरवर्षी. आषाढीला आई घेऊन जायची. वडील शिक्षक होते म्हणून त्या दरम्यान सुट्टी असायची दिवाळीच्या आसपास, ते मला पंढरपूरला घेऊन सुट्टीत आणि मग तिथेच ठेवायची. आणि कार्तिकी यात्रा झाल्यावर आळंदीच्या कार्तिकेला घेऊन यायची. अजून चुकली नाही वाढली. 71-70 वर्ष. आईचे उपकार विसरू शकत नाही. जे बेमान होतात त्यांना कुठे ठिकाण असेल मला ठेवतो. म्हणून आमच्या आमदारांचं कौतुक करा. की आईच्या निमित्त हा उत्सव करावा आणि त्याला अनुमती वडिलांनी द्यावी, भावांनी द्यावी, हेही विशेष आहे. कोणाला गोड लागते काय सांगायचं. जसा राजकीय क्षेत्रामध्ये देश रक्षणाकरता स्त्रियांचा वाटा मोठा आहे. दुर्योधनाने सांगितलं, दुर्वासाने दुर्योधनाला सांगितलं की दुर्योधना तुला काय लागेल तो आशीर्वाद मागून घे, काय पाहिजे. चातुर्मास माझी सेवा केली आहेस, तू काय पाहिजे सांग. आता दुर्योधनाला काय पाहिजे, सगळं होतं ना. भारताचा तो सम्राटाचा पोरगा होता, त्याला काय कमी होतं, काय मागायचं होतं. मुलंबाळ होतं, पैसा अडका होतं, काय मागायचं. त्यानं फक्त मागितलं, ऋषे मी 4 महिने तुमची इमानी इतबारी सेवा केली. एक दिवशी मध्येच दुर्वास ऋषीने दुर्योधनाला सांगितलं, दुपारी 12 वाजता आत्ताची आत्ता मला शिळ थालपीठ दही पाहिजे, आत्ताची आत्ता. दुर्योधन म्हणला दही देईन पण शिळ थालपीठ कुठून आणू, ताजं करून देईल पण शिळ मिळेल का. आणि राजवाड्यात शिळ असतं काय. तू म्हणला दही आहे पण थालपीठ नाही. नाही थालपीठ मला देत, शिळ थालपीठ आणि दही देत नाहीस. शिष्या आण कमंडलू, घेतो कमंडलूतलं पाणी आणि दुर्योधनाच्या अंगावर टाकतो आणि त्याची फाल्गुन शुद्ध पौर्णिमा करतो, जाळून टाकतो. दुर्योधन लट 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 टाकायला, ऋषे क्षमा कर, क्षमा करा, मी इतक्या वर्ष सेवा केली आणि दुसरं काही मागा, पण जे मी निर्माण करू शकत नाही ते काय देऊ आपल्याला, जा क्षमा केली. 4 महिने झाल्यावर ते सांगितलं, गुरुदेवा मी 4 महिने सेवा केली इमानी इतबारी, तुम्ही सांगितलं काय हवंय ते मागा, तुम्हाला एकच द्या, काही नाही, आत्ताची आत्ता इथून निघा. पांडव अमक्या ठिकाणी आहेत, तिथे रात्री जा. आणि रात्री 2 वाजता तिथे पोहोचल्यानंतर त्यांना तुमच्या शिष्यासह सर्वांना पाचीपक्वानाचं जेवण माग जा. आता काय करा, वर देऊन बसला, काय पाहिजे ते माग, नाही म्हणता येईना. गेले रात्री शिष्यासह पांडव झोपडीत जिथे राहत होते तिथे मोठ्यांनी गर्जना केली. धर्मराजांनी ओळखलं, 2 वाजता गर्जना कोणाची, कोण आले म्हणून पाहतात, बाहेर आले तर दुर्वास ऋषी. गुरुदेवांना साष्टांग नमस्कार घातला. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळे आले, साष्टांग नमस्कार घातला.
द्रौपदी आली, तिने नमस्कार घातला. गुरुदेवा, इतकं रात्रीचं येण्याचं कारण? काही नाही धर्मा, आत्ताची आत्ता मला पाची पक्वान्नाचं जेवण पाहिजे या सगळ्या शिष्याचं. धर्म म्हणतो, गुरुदेवा मी वनात जंगलात आहे, कुठून देऊ तुम्हाला जेवण? कुठून? भीम म्हणतो, एवढा रागीट भीम, तो म्हणला तर ए म्हाताऱ्या, रात्री जेवण मागतो, घालू बघा त्या टाळक्यात. पण तसला होता तरी पण वडीलधाऱ्या माणसाची प्रामाणिक होता भीम, लक्षात ठेवा. अर्जुनही म्हणतो, गुरुदेवा कुठून मिळणार? द्रौपदीजवळ थाळी होती कृष्णाने दिलेली, पण ती रात्री धुवून पुसून पालथी घातली, तेव्हा ती तुरी कुठून देणार? सूर्योदय झाल्याशिवाय ती देत नाही काही, कुठून द्यायची? दुर्योधनाने सांगून ठेवलं, तुम्ही रात्री त्यांना 60,000 शिष्याचं पाची पक्वान्नाचं भोजन मागितलं तर पांडव देऊ शकणार नाहीत, आणि ते तुम्हाला नाही म्हणतील त्यावेळेला तुम्ही मला जो थालपिठाच्या वेळी कमंडलू दाखवला, तो कमंडलून त्यातलं पाणी त्यांना दाखवा म्हणजे झालं. इतकी दुष्ट वृत्तीची माणसं असतात. आपल्याकडून होत नाही तर दुसऱ्याकडून काटा काढतात. दुर्योधन दुर्वास ऋषी म्हणले, शिष्या, भीमा, अर्जुना, धर्मा, नकुल सहदेवा, तुम्ही नाही जेवण देऊ शकतात या वेळेला रात्री मला? नाही देऊ. कुठे? आता रात्रीचे 2 वाजले, अपरात्री थाळी जर मागितलं तरी ते कुठून देणार? गुरुदेवा नाही देऊ शकत. शिष्या, आण कमंडलू, घेतो पाणी टाकतो यांच्यावर, झोपडी सुद्धा यांची भस्म करून टाक. शिष्य गेला कमंडलू आणायला, धावत धावत कमंडलू घेऊन आला, हातामध्ये दुर्योधनानं पाणी घेतलं, आणि दुर्वासानं पाणी घेतलं, टाकलं असतं तर द्रौपदी सुद्धा पाची पांडवांनी झोपडी जळून खाक झाली. पाणी हातात घेतल्यावर द्रौपदी म्हणते, गुरुदेवा जरा थांबा. म्हणले, का? कशा करता थांबा? तुम्ही सांगताय ना पाची पक्वान्नाचं 60,000 शिष्याचं मला आत्ता जेवण पाहिजे, ताजं पाहिजे. पण हो हो पाहिजे. धर्म, भीम, अर्जुन, नकुल सहदेव तर घाबरून गेले होते, आता जळावं लागेल ह्याच्या कुठे नादी लागता म्हाताऱ्याच्या. पण द्रौपदी महाराजा फार हुशार होती, फार हुशार. ती म्हणली, गुरुदेवा हे पाणी ज्यांच्यावर टाकणार आहात तुम्ही, जेवण ते देऊ शकत नाही. पुरुषांना जेवण देणं हे महिलांचं काम. मी गृहिणी यांची, मला मागा. मला मागितलंय का तुम्ही? हे कुठून देणार? मी जेवण देते तुम्हाला, मी जेवण देते. कोण म्हणेल महिला, ब्याज जाऊ दे तिकडे. तिने ती आग आपल्या अंगावर उडून घेतली त्या वनामध्ये. मग देणार आहेस का द्रौपदी? तू दे, काय हरकत नाही, आम्हाला जेवण पाहिजे दे. म्हणले, देते, आत्ता देते, ताजं पक्वान्न देते. मग दे, वाढ सगळ्यांना. धर्मराजाला जरा धीर आला, का होईना आपल्या अंगावर आलं होतं ते. द्रौपदीने घेतलं, पण मनात म्हणतो ही तरी कुठून देणार? पण द्रौपदी हुशार होती. ती म्हणली, जेवण घालायचं काम महिलांचं आहे, गृहिणीचं आहे. मी गृहिणी आहे, तुम्हाला आत्ता जेवण घालते, पण तुमचं सुद्धा जसं माझं गृहिणीचं कर्तव्य आहे तुम्हाला जेवण घालणं, तसं तुम्ही सुद्धा ऋषी आहात, तुम्ही धर्मगुरू आहात, सर्वश्रेष्ठ आहात. आपली भारतीय संस्कृती अशी चालत आली की बाहेरून लांबून प्रवास करून आल्यानंतर 12च्या पुढे जर आलात तर हातपाय धुवून तरी जेवायला बसलं पाहिजे, पण त्याहीपेक्षा स्नान संध्या करून जेवण घेतलं पाहिजे. तसं जेवण घेता येणार नाही. तुम्ही चालून आलाय, मला जेवायला आत्ता वाढा म्हणता काय? माणसं तर बाहेरून आली तर बूट सुद्धा काढत नाही, बुटा सुद्धा बसतात. काही कालाला बुटात जेवण करते. दुर्वास ऋषी म्हणले, हेही खरं आहे. हातपाय न धुताना, आंघोळ न करताना, अन्निक न उरताना जेवायचं, हिचंही बरोबर आहे.
जा म्हटले, तुम्ही जाऊन येईपर्यंत स्वयंपाक करते, पानं वाढते, जाऊन या. द्रौपदी झोपडीमध्ये शिरली, दुर्वास ऋषी स्नानाला गेले यमुनेवर, नाग धरलं, खाली बुडी मारली. तेवढ्या अवधीमध्ये किती वेळ? अर्ध्या मिनिटात अनंत काल साठवला जातो, अनंत काल. दुर्वासाने बुडी मारल्याबरोबर खालच्या खालीच 60,000 शिष्य जेवायला बसले. झोपडी तिकडच, हे कुठं चाललंय सगळं? एका बुडीत खाली, वर आलंय नाही अजून वेळा. तोपर्यंत पंगत बसली आहे, जेवायला वाढते. द्रौपदी, धर्म, नकुल, सहदेव, भीम, अर्जुन सगळे वाढतायत जेवायला. सगळे ऋषीमुनी दुर्वास ऋषींच्या बरोबरचे जेवायला बसलेत. आता एक एक ऋषी म्हणजे काय काय खादाड होते, आता काय सांगावं तुम्हाला. एकेकाच्या पुढे एवढा ढीग लागला होता भाताचा. आता तेवढ्या भातावर वाढायचं वरण म्हणजे वाढणाराचं मरण. खाल्लं बासुंदी काय, श्रीखंड काय, लाडू काय, जिलेबी काय खाल्लं. शेजारच्या कच्च भरलं. हे सगळं बुडी मारण्याच बरं का सगळ्यांना, आतमध्ये बुडीच झालं काम. पाहिल्या बरोबर खाली गच्च भरले. श्रीखंड चाटतातच, ते चवदारच लागते, आणखी खावडचं पण पोट भरलं इथपर्यंत आलं. तो एक ऋषी म्हणतो, रामभट, ओ रामभट, इथपर्यंत आले, जर इथं भोक असतं तर इथं सुद्धा भरलं असतं. इतकं श्रीखंड गोड झाले. डेअरीवर श्रीखंड आमटी पडली आहे सगळी. एक जण म्हणतो, हरिभट, पोट भरलं का? अहो भरलं, पोट भरलं, पण भूक थांबलेली नाही, अजून खावंसं वाटतं. ते कुठं एका बुडीत काम झालं. तोपर्यंत द्रौपदी झोपडीत शिरली, हाका मारते, कृष्णा कृष्णा आला धावत. मला चरित्र नाही सांगायचं. 5 जणांची लाज राखली, ज्यांनी पुरुष असून, हिम्मतवान असून, रथी, धनुर्विद्येमध्ये तज्ञ असून जेवण देता आलं नाही. मरायची वेळ आली. जर दुर्योधनानं, दुर्वासानं जर पाणी टाकलं असतं यांच्या अंगावर तर भस्म झाले असते. पण कुणी जिवंत ठेवलं, जिवंत कुणी राखलं? एका बाईनं महिलेचा वाटा मोठा. किती सांगू आपण. तुकाराम महाराज म्हणतात, मातेचा वाटा मुलाच्या बाबतीमध्ये इतका श्रेष्ठ आहे, तिची अंतःकरणाची जातच वेगळी आहे. आणि भक्ती संप्रदायामध्ये सुद्धा ज्यांनी, तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे प्राण, देवाची आवत
परमार्थाच्या सबंध इतिहासामध्ये खरंच प्राण समर्पण करणारे देवाच्या चरणी महिलाच होऊन गेला. एकही पुरुषाने प्राण अर्पण केला नाही देवाच्या चरणी. पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन करून गरुड खांबाला वेढा मारून बाहेर पडल्यावर पहिलं झाड लागतं, त्याला काय म्हणतो आपण? त्या झाडावर डोकं ठेवतो. कोणाचं स्मारक आहे ते? कान्होबाचं. नाच गाण्यामध्ये जिने जीवन घालवलं, पण साधू संतांचे संगतीने गेले देखिले, भक्तीने देखिले भीमा तीरवो. चोखोबाळाच्या संगतीने गेली, दुष्ट जीवन जगली. साधू संतांचे संगतीने गेले, भक्तीने देखिले भीमा तीरवो. परात्पर सोयरा कुंडलिक बरा, केणे दिला थारा, केणे मला मज बुडत हात दिला. फुलवारा बांधला तुला, फुलवारा पंढरपूरला गेली साधू संतांच्या संगतीनं, कुंडलिकाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाच्या दर्शनाच्या बारीला लागली. पांडुरंगाच्या चेहऱ्याकडे पाहिलं, वा वा काय सौंदर्य आहे. हसितम मधुरम वसितम मधुरम मधुराधिपते. पांडुरंगा, अरे जीवन व्यर्थ गेलं असतं, पण चोखोबाळाच्या संगतीने आले ते बाहेरच चालले. पांडुरंगा, जीवन वाईट गेले रे, पण आता शेवटचा क्षण आला, तुझ्या चरणी विलीन करून घे. पायावर डोकं ठेवलं आणि तिथेच प्राण समर्पण केलं. दुसरी संत सखू पंढरपूरला गेली, तिथे पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवलं. वारकऱ्याच्या संगतीत गेली, डोकं ठेवलं, तिथे देह समर्पण. तिसरी संत मीराबाई, वेळ लागलं, माझा कृष्ण कुठे गेला, किती वर्ष भेट नाही, म्हणून मेवाडून निघाले द्वारकेपर्यंत पायी. केसाला तेल नाही, अंगाला कपड्याला साबण नाही, अशा स्थितीत गेली. तुम बिन मोरी यांना आनंद वाटतो, माझं पोट दुखायला लागलं, तुम्ही कंटाळा. द्वारकेला गेली, पुजाऱ्यांनी अडवलं, या मंदिरात स्त्रियांना परवानगी नाही आत जायची. हे मग तू चाललीस कुठं? हसायला लागली ती. काय म्हणाला? स्त्रियांना परवानगी नाही आत देवळात जायची, दर्शन घ्यायची. आणि म्हटली तू कसा आतमध्ये? म्हणला मी पुरुष आहे. म्हणले नाही, एकच पुरुष आहे जगामध्ये, उत्तम पुरुषस्तन्य परमात्मेत्युदारुतः यो लोकत्रयमा विश्वविभर्त्य ईश्वर. अरे श्रीकृष्ण एकच पुरुष आहे, कुणीही पुरुष नाही. मला जायचा अधिकार, तर हो बाजूला. गेली धावत धावत, म्हणजे कृष्ण वर्षानुवर्ष तुझी भेटले, रात्रंदिवस चिंतन करते, कडकडून मिठी मारली, पाहायला डोकं ठेवलं, तिथेच प्राण समर्पण केले. स्त्रियांचा वाटा मोठा आहे म्हणून दादा तुम्ही भाग्यवान, माता सावित्रीबाई पण भाग्यवान. भाग्यवान चिरंजीव जन्माला आले म्हणून असं हे होतं. शिवरात्रीचा सप्ताह होतोय, 20 सप्ताह होतो, पण एवढा समाज नाही. बहुतेक पहिल्या दिवशी जास्ती असेल.
असली कीर्तन करावी हे बरं वाटत नाही. म्हणायचं कीर्तन तमाशा शब्द. मलाही वाईट वाटायला लागलं की आशेच्या पंक्तीत मला बसलं. महाराजा ते प्रेमळ माणसं आहेत, परमार्थाचा आधार आहे. हे सगळं गाव भाग्यवंत पुण्यवंत आहे. आणि माझ्या प्रेमाची जी काही गावं आहेत, जी माणसं आहेत, ती माणसं आणि गाव इथे काही गाव आहेत त्यात हे गाव. हा समारंभ मोठा एवढा छान चाललाय आईच्या प्रित्यर्थ. आणि जितकं आईचं महत्व आहे तितकं तुकाराम महाराज सांगतात, आईशी कळवळ्याची जाती लाभाशिवाय प्रेम करणारी करी लाभावीण प्रीती. पोटात ओझ वागवते पोटी भारवा हे. आणि जन्माला आल्यानंतर त्याचं सगळं सहन करते. यशोदेने मागितलं भगवंताला की मला मुलगा दे, त्यांनी जीवनभर मला त्रास दिला पाहिजे. पण वसुदेवाने वसुधाराला तपश्चर्या केली होती. वसुधारा तीर्थ हिमालयात तिथे तपश्चर्या केली होती. वसुदेवाने मागितले होते की त्याच्यासारखा मला मुलगा होऊ द्या. भगवंतासारखा दुसरा कोण? भगवंत. म्हणून देवाला वसुदेवाच्या पोटी देवकीच्या पोटी जन्म घ्यावा लागला. पण यशोदेची इच्छा पूर्ण करायची म्हणून इकडून पार्सल तिकडे गेली आणि त्याला मुलगा मानला. कृष्णाने वसुदेवाला यशोदेला जीवनभर त्रास दिला पण यशोदेने आनंद मानला. अशी माता भाग्यवंत असावी. म्हणून सावित्रीबाई माता भाग्यवंत आहे. दादा तुम्ही पुण्यवंत आहात, मुलंही भाग्यवंत आहे. सगळं तुमच्या जवळ काहीही कमी नाही. मुलंही निर्व्यसनी आहे, चांगलं आहे. म्हणून मी सांगत असतो की सगळ्यात मोठी संपत्ती जर कोणती असेल तर निर्व्यसनी मुलं असणं ही सगळ्यात मोठी संपत्ती. तुकाराम महाराज म्हणतात, जशी आई पोटात भार वाहते सर्वस्व साहते, तसं संतांना प्रार्थना करतात की आम्ही तर वाईट आहोत, टाकवच. आमची जवळ येण्याची लायकी नाही, तुमच्या जवळ येण्याची लायकी नाही, तरी पण आमचं तुम्ही सहन करा. गुणदोष याती न विचारी, काही विचार करू नका आणि तुम्ही आम्हाला तुमच्या पायाजवळ थारा द्या, जीवनाचा उद्धार करा. ठावा दिला पायी तुकाराम महाराज म्हणतात की संतांना तुम्हाला प्रार्थना आहे, माझं सगळं ओझं तुमच्यावर आहे. आम्हाला काय कळतंय, जसं लहान मुलाचं जीवनाचं ओझं आईवर असतं, ते पडेल. त्याला हे खायला घातलं तर पचणार नाही, इथं बसवलं तर ते रडेल, निबर जागेवर झोपवलं तर रुदेल. त्याला डास चावेल, माशा चावेल म्हणून सारखी जवळ बसते, तिच्या भोवती पिंगा घालते. कशा करता? तसं तुकोबाराय म्हणतात की तुम्ही आमची आई आहात, आम्ही तुमची लेकरं आहोत. तुम्ही आम्हाला पोटात घ्या आणि आमचं ओझं सहन करा. तुका म्हणे माझे तुम्हा संतावर योधे, आईशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. ज्ञानेश्वर महाराज
तुम्हा संतावरी सुरू झालं आत्ताशी दादा म्हणतात आत्ताशी सुरू झालं
समाधीचे सुख सांढा ओवाळून ऐसा या कीर्तनी. ब्रह्मरसली जाणकार श्रोते, माझ्यासारख्याने काय तुमच्या पुढे रडावं वाचावं म्हणावं नका. ही कलाकार मंडळी माझ्यासारख्याने काय गावं, ही वाजवणार मंडळी माझ्यासारख्याने काय तालबद्ध म्हणावं, शक्य नाही. तुम्ही कुठं पालथं पाडाल मला काही सांगता येत पण हम भी कुछ है. आमच्या हळदलीची पोरं वाजवणारे मी असलो की भेटतात, कसं वाजवत घाबरतात. ते म्हणतात गुरुजी तुम्ही असं ना की आमचं पाणीच होतं अंगाचं. पण आता सगळी ही मंडळी काय सांगायचं महाराजा, थोर माणसं आहेत, भाग्य आहे, एवढा समाज आहे. तेव्हा खरंच दादा तुमची आणि तुमच्या भाग्यवान पत्नीची पुण्याई आहे. चिरंजीव सुद्धा भाग्यवंत आहे. सून सुद्धा इथं बोलवायला आली. मला म्हणले तुम्ही इथं बसला हे ओट्यावरून, तिकडे यायचं नाही का, मी वाट पाहते. आणि असं भगवत भक्ताची वाट पाहणाऱ्या महिला सुद्धा भेटत नाहीत महाराजा. नाहीतर गणवाला माळकरी पाहिला नाही की टाळकच फिरतं माणसं. काय सांगा आमची ही पोरं गावोगाव मधुकरी मागायला जातात ना, काय सांगायचे, आलं की नमस्कार करतात आणि एक भाकरी भाजी आदराने देतात. ती नोंदवर होईल आणि ते कामी हे कार्य केलेलं कामी आज या उत्सवामुळे, या मातोश्रीच्या भाग्यामुळे आज एवढ्या लोकांना 2-3 दिवस श्रवणाचा लाभ झाला. आणि गेले 2.5 तास झाले कीर्तन चालले तरी अजून कोणी हलत नाही. आणखीन दादा म्हणतात आज तशी सुरुवात झाली. ते शांत बसलात तेव्हा लक्षात ठेवा, माता भगिनी हिंमत हरू नका. तुम्ही अबला नाही, तुम्ही सबल आहात. तुमच्यावर देश अवलंबून आहे, राष्ट्र अवलंबून आहे, समाज अवलंबून आहे. तुमच्याशिवाय काही होणार नाही. केली क्रांती तर तुम्हीच कराल, नाही तर मग पुरुषाला बांगड्या भराल असं होईल स्थिती व्हायला. तेव्हा कीर्तन संपलंय. जय विठ्ठल काही तर करत नाही. आपण शांत बसा. असेच विडेकरांनी इकडे या आणि 2 तास शांत बसल्याबरोबर 2.5 तास शांत बसल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. काही मंडळींचा सत्कार करायचा आहे अशी सूचना आहे. तेव्हा शांत बसा. नंतर जय विठ्ठल टाळकर सुद्धा असेच उभे राहा. असं समजा की अजून कीर्तन चालू आहे असं समजा. त्या ठिकाणी आमदार विनायक निमण यांच्या मातोश्री सावित्रीबाई महादेव निमण यांच्या एसटीची उठून थांबा. तेव्हा आपण सर्वांनी जेवण घेऊन जायचे, कुणी उठू नका. कोण आहे महत्वाचा शेवटचा निवड हरकत नाही.